हो, मी बाबा विज्ञान परीक्षा येणाऱ्या 8 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची आहे. यासाठी नेमकं कशाचा अभ्यास केला पाहिजे? येणाऱ्या ह्या 8 दिवसांमध्ये आपण कसा स्टडी करू शकता? कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत? या सर्व गोष्टी आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतोय हा इयत्ता 6वीचा विज्ञानचा अभ्यासक्रम आणि मराठी मीडियममध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये पण दिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही आयडिया येणार आहे, की जनरली कोणते टॉपिक्स क्लास 6 साठी आहेत. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला अन्न, वेअर डज फूड, त्यानंतर अन्नाचे घटक, त्यानंतर फायबर टू फॅब्रिक, त्यानंतर साहित्य गटात वर्गीकरण म्हणजे सॉर्टिंग मटेरियल, द्रव, देन देन सभोवतालचे बदल, तो वनस्पतींची ओळख, शरीरांच्या हालचाली, त्यानंतर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोडून जीव आणि त्यांचा परिसर, मोशन, गती आणि अंतराचे मापन, लाईट, प्रकाश, सावली अँड रिफ्लेक्शन्स, प्रतिबिंब, इलेक्ट्रिसिटी, वीज आणि सर्किट्स, इलेक्ट्रिसिटीचे जे सर्किट असतात ते. तो मराठी भाषांतर थोडंसं हे झालेलं इकडे या टाईप हे सिलेबस आहे क्लास 6 साठी. जनरल सायन्स आणि क्लास 9 साठी त्याच्यामध्ये आपण 3 भाग केलेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर त्यामध्ये फिजिक्सचे जे महत्त्वाचे पार्ट आहे त्याच्यामध्ये मोशन, त्यानंतर फोर्स अँड लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, वर्क अँड एनर्जी, साऊंड. त्यानंतर केमिस्ट्री, रसायनशास्त्रामध्ये मॅटर्स, मॅटर अराउंड अस, ॲटम्स अँड मोलिक्युल, स्ट्रक्चर ऑफ द ॲटम, हे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स या विषयांवरती आहेत फिजिक्स, केमिस्ट्री. आणि बायोलॉजी विषयामध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, सेल, टिश्यू, डायव्हर्सिटी इन लाईफ म्हणजेच जीवसृष्टीचं वर्गीकरण, वाय डू वी फॉल, आपण आजारी पडतो, नॅचरल रिसोर्स, इम्प्रुव्हमेंट इन द फूड रिसोर्स. अशा प्रकारचा हा सिलेबस क्लास 6 आणि 9 चा आहे. तो आता वेळ कमी आहे, कमी वेळेत काय काय करू शकतो. पहिली गोष्ट आपल्याला जे जास्त महत्वाचे त्याच टॉपिकला आपण महत्वाचं आता रिव्हिजन केलं, म्हणजे आता वेळ एवढी आहे की आपण पूर्ण सिलेबस पण रिवाइज करू शकतो आणि जे जास्त महत्वाचे टॉपिक आहेत त्यांना आपण जास्त डिटेल कन्सेप्च्युअल अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात होमी बाबा परीक्षेमध्ये असं नाही की जो एमसीक्यू स्कूलमध्ये पडलाय तोच तिकडे विचारला. तुम्हाला तिथे थिंक करावं लागणार आहे. वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे तत्व काय, की एखादं क्रिया घडते त्याच्या मागचं तत्व काय आहे, याच्यावरून जास्त प्रश्न विचारले जातात. तो महत्वाचा म्हणजे आता जे काही लो स्कोरिंग टॉपिक्स आहेत तर त्याला जे काही एखादा प्रश्न पडतो त्याला जास्त लक्ष देऊ नका. पण जे जास्तीत जास्त त्या दरवर्षी त्या कन्सेप्टवर जास्त विचारलात त्याच्यावर तुम्ही जास्त अभ्यास करा. आणि जर तुम्ही जेवढे जास्त इथं कमेंट करताल, हा व्हिडिओ शेअर करताल आणि तुम्ही सांगताल की सर या वर्षीचे PYQ घ्या किंवा या वर्षीचे महत्त्वाचे टॉपिक्स त्याच्यावरती क्वेश्चन आणि त्याच्यावरचं जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट ते घ्या. तर त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये बनवणार आहोत क्लास 6 आणि तो जास्तीत जास्त जणांनी कमेंट करा. आता आपण 8 दिवसाचा प्लॅन काय आहे हे पण आपण बघूया. तर बिग होमी भागा परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही जो पेपर तुम्हाला दिला जाणार आहे तो पूर्ण अटेम्प्ट करा. एकही म्हणजे शिल्लक ठेवू नका. कारण इथं निगेटिव्ह मार्किंग. तो आज बघूया की इथून आजपासून 8 दिवस आहेत परीक्षेला. तर 8व्या दिवशी तुम्ही आता फॉर एक्झाम्पल क्लास 9 साठी मोशन आणि फोर्स हे फिजिक्स मधले 2 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. त्याचे जे फॉर्म्युलेज आहेत, त्याचे जे युनिट्स आहेत, त्याच्यामधले जे न्यूमेरिकल्स आहेत ते पण तुम्ही फॉलो करा. एकदा बघून घ्या. सिंपल मशीन्स अँड एनर्जी आणि हा एक टॉपिक आपण ऑनलाईन मध्ये पण घेतलेत आणि आपला जो मोबाईल ऍप आहे MSK क्लास ऍप याच्यामध्ये पण हा होमी बाबाचा कोर्स ऍड आहे. क्लास 6 साठी जे जे टॉपिक्स याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. डे 7 आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री साठी आपण जर विषय केला तर केमिकल रिएक्शन्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर जे काय आहे, केमिकल रिएक्शन, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन टाका. मॅटर्स अँड सेपरेशन क्लास 6 साठी मॅटर्स अँड सेपरेशन आहे. अशा प्रकारे हा केमिस्ट्रीचा पार्ट तुम्ही कव्हर करू शकता. डे 6 ला बायोलॉजीला तुम्ही कव्हर करू शकता. बायोलॉजीमध्ये ह्युमन सिस्टीम, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, जे काही डायग्राम्स आहेत, डायग्रामॅटिकल ज्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या तुम्ही पाहू शकता. डे 5 ला तुम्ही जीके आणि एन्व्हायरमेंट, जीके फॅक्ट आहेत, जे सायन्स रिलेटेड काय महत्वाचे जीके या वर्षीचं झालेलं आहे त्याच्याबद्दल. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केली ना तर तुमच्यासाठी मी सगळं कलेक्ट करून जे जीके फॅक्ट्स आहेत क्लास 6, 9 दोघांसाठी महत्वाचे की जे तुम्हाला होमीवाच्या परीक्षेमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला फास्ट रिव्हिजन करण्यासाठी मदत होणार आहे. तर ते पण आपण आणू शकतो. फक्त तुमच्या कमेंट्स जेवढ्या येतील तेवढ्या तरच करूया आपण. कारण ऑलरेडी आपल्या सगळ्याच एक्झामची आता एक्झाम मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या आहेत. तरी त्यातून आपण वेळ काढून 100% करू. आपण फक्त जास्तीत जास्त कमेंट करा. त्याच्यामध्ये लक्ष घ्या, इंडियन सायंटिस्ट जे इंडियन सायंटिस्ट त्यांचं इन्व्हेन्शन, त्यांच्याबद्दल इन्व्हेन्शन जे आहेत जागतिक एन्व्हायरमेंटल जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ह्या गोष्टी प्रश्न विचारले जातात. डे 4 ला तुम्ही एक मॉक टेस्ट द्या. तो मॉक टेस्ट जे आहेत त्याही तुम्हाला उपलब्ध आपण करूया. आपल्या मोबाईल ऍपमध्ये काही मॉक टेस्ट आपण तिथं अपलोड करणार आहोत. 100% तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट करून सोडवू शकता. 90 मिनिटची जी मॉक टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला वेळेत तो पेपर होतोय का, कसा कव्हर होतोय.
पेपरची म्हणजे त्यातून हार्ड्स काय जातं, त्यातून काय चुकतं आपलं हे तुम्हाला समजणार आहे. तो मॉक टेस्ट 90 मिनिटमध्ये एक द्या. तिसरा दिवस जो आहे, जो म्हणजे परीक्षेपासून पुढचा तिसरा दिवस, की तुम्ही बघून घ्या की 1.5 तासात मिस्टेक होते. कुठल्या-कुठल्या याला मिस्टेक होतात, कोणत्या-कोणत्या कन्सेप्ट कळत नाही आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करायचं पहा. डे 2 ला फायनल नोट्स लक्षात घ्या. तो आता तुम्ही जे अभ्यास करताय, हा अभ्यास करत असताना तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या शॉर्ट नोट्स काढा. म्हणजे टॉपिकचे जे फक्त नोट्स पॉइंट वाईज असं पूर्ण डिस्क्रिप्ट नाही लिहायची, फक्त पॉइंट वाईज फॉर्म्युलेज, एसआय युनिट्स आणि त्याच्यावर म्हणजे महत्त्वाचे जे न्यूमेरिकल असेल तुम्ही न्यूमेरिकल सगळे सोडून घ्या. तर अशा पद्धतीचं तुम्ही नोट्स जर आत्तापर्यंत कव्हर केल्या, तर ह्या नोट्स तुम्हाला दुसऱ्या दिवस अगोदर नाही का 2 दिवस अगोदर म्हणजे एकदम कमी वेळात तुमचं रिव्हिजन होणार आहे. आता तुम्ही पूर्ण पुस्तक वाचताय, पण एक्झामच्या काळात तुम्हाला एवढं वेळ नाहीये, की तुम्ही पूर्ण पुस्तक पुन्हा रिपीट करणार आहे. तुम्ही आता शॉर्ट नोट्स काढा. खूप फायदा होतोय याचा तुम्हाला. ह्या कुठेही नोट्स तुमच्या वाया जाणार नाहीत. भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही ह्या नोट्सचा वापर तर हे केल्यामुळे तुमचा कमी वेळात एक रिव्हिजन होणार आहे परीक्षेच्या अगोदर. त्यामुळे तुम्ही नोट्स काढायवर भर द्या. आणि नोट्स ह्या शॉर्ट असल्या पाहिजे, असं नाही की ते खूप डिस्क्रिप्टिव्ह असल्या पाहिजे. तुम्ही कमी वेळात ते करू शकता. आणि सगळ्यात डे 1 की ज्या दिवशी तुमचं म्हणजे 7 नोव्हेंबरला म्हणूया की 8 नोव्हेंबर तुमची एक्झाम आहे. तर तुम्हाला जास्त अभ्यास म्हणजे 6-7 नंतर तुम्ही अभ्यास बंद करू शकता. लवकर जेवण करून चांगली झोप घेऊ शकता. जेणेकरून तुमच्याकडे जे काही पेन, ओएमआर जे काही हॉल तिकीट इथे झालेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी घेऊन चांगली झोप पण तुम्ही घेऊ शकता आणि पेपर जो आहे 8 तारखेला तुम्ही चांगल्या पद्धतीने आता महत्वाचं की जो पेपर आहे, पेपर दिवशी तुमचं महत्वाचं काय करू शकता. पहिली गोष्ट पहिल्या 60 मिनिटामध्ये जेवढे येतात ना, जे आपल्याला वाटतं की ह्याचं उत्तर हे फिक्स आहे, कन्फर्म आहे. असे प्रश्न तुम्ही अगोदर सोडवून घ्या. ते जे काही मग शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत, ते शेवटच्या 30 मिनिटामध्ये त्यांना तुम्ही ट्राय करा, की त्याला सोडवता त्याला त्याचं करेक्ट आन्सर काय येऊ शकतं. आणि मग शेवटच्या 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये ज्यांच्याबद्दल काहीच आयडिया येत नाही, जे प्रश्न आपल्याला काहीच समजत नाहीत, त्यांना पण तुम्ही ऑप्शनला गेस करून सोडवा. कारण पूर्ण पेपर सोडवणं गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाहीये. तर या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता. तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त कमेंट आणि व्हिडिओ शेअर आपल्या या व्हिडिओला करा. म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे? पी-वाय-क्यू पाहिजे, क्वेशन पेपर सॉल्व्ह करून पाहिजे, काही पाहिजे असेल कमेंट करा. तर त्या पद्धतीने आपण ह्या सगळ्यातून वेळ काढून आपण ह्या गोष्टी आणूया. कारण हे येणाऱ्या 8 नोव्हेंबरला बऱ्याच मुलांनी बाकीच्या पण एक्झाम भरलेत, पण ही होमी पण परीक्षेसाठी फॉर्म भरले. त्याचबरोबर आपलं एम-एस-के क्लास हे जे काही मोबाईल ॲप आहे याच्यावर दिसतोय आपल्याला हा ₹100 मध्ये हा एक कोर्स आहे होमी बाबाचा. याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं जेवढं स्टडी मटेरियल आपण याच्या अगोदर आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये वगैरे ते मटेरियल इथे अपलोड होणार आहे आणि जे आपले क्लासेस होतील ते इथं अपलोड होणार आहे. त्यामुळे हे एक उपयोगी राहतील किंवा पुढच्या वर्षी ज्यांना अजून तयारी करायची क्लास 6ला तर त्यांच्यासाठी पण हा कोर्स महत्वाचा आहे. एम-एस-के क्लास ॲप आपलं डाउनलोड करा. याच्यामध्ये काय आपण फ्री मटेरियल पण याच्यामध्ये प्रोव्हाईड करूया. जे पी-डी-एफ्स वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. जे ॲपमधून तुम्हाला मिळून जाणार.